नाही झाली. मी काही बोलण्याच्या आधीच ती बेशुद्ध झाली. अरे यार टायमिंगचे बादशाह. अहो केडी सर कसली वाट बघताय, जाऊन सांगून टाका ना मग बॉसला तुमच्या मनातलं. अरे कसं सांगू, एका मागे काही ना काही चालूच आहे. आता तिला गोळी लागली, त्यानंतर एक नवीनच प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? बॉसने आमच्या लग्नानंतर जे डिवोर्स पेपर तयार केले होते ते घरी सापडले. आणि नुसते सापडले नाही तर माझी सही सुद्धा आहे त्याच्यावर. वा, म्हणजे तुम्ही त्यांना डिवोर्स देण्याचा प्लॅन करताय. वा. अरे नाही रे, ही सही माझी नाही आहे आणि बॉस आता गैरसमज करून बसली. अरे तिला असं वाटतं की माझा नकार आहे तिला. मग आता काय, तिला समजावं लागेल ना, तिला सांगावं लागेल ती सही मी नाही केलीये. माझं पण प्रेम आहे तिच्यावर. नाही. हे नका सांगू. का? अरे एवढे दिवस तुम्हीच मला म्हणत होता ना की आय लव्ह यू म्हणा म्हणून, मग आता का नको? अरे बॉसच्या फिलिंग आपल्याला माहिती नव्हत्या, पण आता माहिती आहेत ना. जस्ट इमॅजिन सर, तुम्ही त्यांच्यासाठी इतकी वर्ष वाट बघितली, त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही तन मन धन असं अर्पण केलं, त्यांच्या एका कटाक्षासाठी झुरलात. तसं फळ मिळालंय आता. तेच फळ मिळायला त्यांना पण थोडी वाट बघू द्या. अहो एवढं सहज मिळालं तर काय फायदा. त्यांच्या पण मनातलं प्रेम असं हळू वाढू द्या. मग नको रे नको. अरे कशाला नको, तेवढीच मजा. मग अहो, तुमची मजा, माझी सजा होईल ना. आणि तेवढ्या जर तिचा निर्णय बदलला तर? असा कसा विचार बदलेल? एवढ्या वर्षात तुमचा विचार बदलला का? नाही. पण नको ना, कशाला. म्हणजे एकतर ती रागवली आहे आणि ते मला बघवत पण नाहीये. अहो केडी सर, हे रुसवे फुगवे आयुष्यभर चालू राहणार. थोडी वाट पाहिल्याने प्रेमाची चव वाढते. मग आता काय सांगू? कुछ मत बोल, इग्नोर करो. एका घरात राहतो, एका रूम मध्ये राहतो, एकाच ठिकाणी काम करतो, इग्नोर कसं करणार? असं करावं लागतं केडी सर. अहो मुलींच्या मनात आपला इम्पॉर्टन्स वाढण्यासाठी असं करावं लागतं. हो का? हो हो फातिमा दादा, करावं लागतं. हे चालू आहे ना आता. अरे नाही, टेक्नो एकदम करेक्ट बोलतोय. अरे एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण मी माझ्या बायकोला अजून आय लव्ह यू सुद्धा बोललो नाहीये. अहो कमांडर, तुमचं वेगळं आहे, हे प्रेम आहे. तुमच्या याला दहशत म्हणतात. हा ते बरोबर. पण मी घाबरत नाही बरं माझ्या बायकोला. अजिबात का. हो ते सगळं जाऊ दे कमांडर, तुम्ही थांबा जरा. केडी सर, तुम्ही जे करताय ना एकदम करेक्ट करताय. असंच चालू द्या. तुम्ही ना त्यांना तुमच्या मनातलं सांगूच नका. पण तिने समोरून विचारलं तर काय सांगू? ते आम्ही बघतो ना काय सांगायचं ते आम्ही सांगतो. आम्ही बघतो, आम्ही सांगतो. आम्ही सांगतो.